नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार 15 जानेवारी 2024 रोजी आपण मकर संक्रांती साजरी करत आहोत. सूर्य उपासनेचा हा पर्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीतून जातो आणि उत्तरायण होतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. कलियुगामध्ये सूर्य हा एकमेव देव आहे ज्याचे मानवाला दररोज दर्शन घडत असते. धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायण झाल्यावर देवी देवतांचे दिवस सुरू होतात आणि अशा परिस्थितीमध्ये कोणते धार्मिक विधी आपल्याला करायचे आहे, कोणते स्नान दान करायचे आहे, हे याबद्दलचे काही व्हिडिओ मी आधी देखील चॅनलला अपलोड केले आहे. तुम्ही मागे जाऊन बघू शकतात. त्याशिवाय आणखी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते आणखी नियम घेऊ शकतो ते देखील आज मी पुन्हा तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण 7 मैत्रिणी बनवायचा नियम घेऊ शकतो. आता 7 मैत्रिणी म्हणजे कोणत्या असाव्या आणि त्या कशा प्रकारे बनवायच्या आहे तर ते आपण आता जाणून घेऊया. या 7 मैत्रिणी बनवणं आयुष्यामध्ये खूपच शुभ असतं. तुमच्या सुख दुःखामध्ये कळत न कळत त्यांची इतकी साथ भेटते. तर त्या कशा प्रकारे तुम्ही बनवणार आहोत म्हणजे तुम्ही 1 वर्षात एक पण बनवू शकतात किंवा 5 वर्षामध्ये बनवू शकतात किंवा 7 वर्षामध्ये. दरवर्षी एक किंवा एखाद वर्षी तुम्ही 2 बनवा किंवा तुम्हाला शक्य झालं तुम्ही एकाच वर्षी म्हणजे हे संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे आपल्याला तर पूर्ण 7 देखील बनवू शकतात. तर सर्वात आधी आपल्याला माता पार्वतीला आपली मैत्रीण बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला एखाद्या आपण शिव मंदिरात जायचं आहे आणि तिथे आपल्याला माता पार्वतीला साडी किंवा लाल चुनरी तुम्ही ती ओढू शकतात. शृंगार सामग्री आहे ती त्यांना अर्पण करायची आहे आणि जे काही तिळाचे लाडू किंवा कोणती मिठाई तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे त्यासोबत दक्षिणा देखील ठेवायची आहे आणि माता पार्वतीला सांगायचे आहे की माता पार्वती की आजपासून मी तुम्हाला माझी मैत्रीण बनवत आहे. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी माझ्या सुखदुःखामध्ये मला साथ द्या. लोक असो परलोक असो तिथे माझ्या सोबत असू द्या. तुमची कृपा माझ्यावर नेहमी असू द्या. आणि अशा प्रकारे आपल्याला माता पार्वतीला आपली मैत्रीण बनवायची आहे. तर आता दुसरी मैत्रीण म्हणजे कोणती आणि ते म्हणजे आपल्याला गाईला म्हणजेच गोमातेला आपल्या मैत्रीण बनवायची आहे. आपल्याला गोमातेची पूजा करणे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जाते आणि गोमाताच्या मध्ये आपल्याला 33 करोड देवी देवतांचा वास असतो आणि त्यांचे पूजन करणे देखील खूप चांगले असते. त्यासाठी आपल्याला एखाद्या गोशाळेमध्ये जायचं आहे तर तिथे तुम्ही हिरवा चारा विकत घेऊ शकतात किंवा मग गूळ घेऊन जायचं आहे आपल्याला आणि त्या ठिकाणी आपल्याला गायीची पूजा करायची आहे आणि गाईला मैत्रीण बनवल्यामुळे ती कधीच आपलं साथ म्हणजे कधी आपली साथ सोडत नाही. लोक असो परलोक असो ती नेहमी आपल्याला साथ देत असते आणि गाय मातेची पूजा करून तिला गोमातेला आपल्याला साडी किंवा लाल चुनरी ओढवायची आहे आणि त्यांना फुलांचा हार घालायचा आहे आणि गोमातेला प्रार्थना करायची आहे की मी तुला माझी मैत्रीण बनवत आहे. तू माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये माझ्या सोबत राहा आणि लोक असो परलोक असो माझी साथ दे. तुझी कृपा नेहमी माझ्यावर असू दे. अशी आपल्याला प्रार्थना करून गोमातेला मैत्रीण बनवायची आहे. त्यानंतर तिसरी म्हणजे आपल्या तुळशी मातेला मैत्रीण बनवायची आहे. तर तुळशी मातेला देखील तसंच चुनरी ओढून तिचा पूर्ण शृंगार करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी करायचं आहे आणि दीपदान करून तुळशी मातेला आपण प्रार्थना करायची आहे की आपण तिला मैत्रीण बनवत आहोत आणि ती नेहमी आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या सोबत असेल. तिची कृपा नेहमी आपल्यावर असू दे. आपल्या लोक परलोक प्रत्येक ठिकाणी ती साथ देईन अशा प्रकारे तिला प्रार्थना करून आपली मैत्रीण बनवायची आहे आणि रोज संध्याकाळी आपल्याला तुळशीला दिवा लावायचा आहे म्हणजे दीपदान करायचे आहे. त्यानंतर एखाद्या ब्राह्मणाच्या मुलीला आपल्याला मैत्रीण बनवायचं आहे. त्यासाठी देखील तिच्या घरी जायचं आहे आपल्याला. साहित्य घेऊन जायचे आहे त्यासोबत आणि तिला देखील सगळे साडी, शृंगार साहित्य, मिठाई, दक्षिणा देऊन आपली मैत्रीण बनवायची आहे. त्यानंतर आपल्याला गंगा यमुना मातेला मैत्रीण बनवायचं आहे. तर आपल्याला तसंच साडी घ्यायची आहे, शृंगार साहित्य घ्यायचे आहे, दान दक्षिणा मिठाई घ्यायची आहे. घरच्या घरी आता हे आपण कसं करणार तर त्यासाठी आपल्याला एक परात घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गंगाजल थोडं मिक्स करायचं आहे किंवा जेही नद्यांचं पाणी असेल ते त्यामध्ये थोडं टाकून घ्यायचं आहे
आणि त्यानंतर एक दिवा आपल्याला सोडायचा आहे, दीपदान करायचे आहे आणि मग त्या आपल्याला गंगा यमुना मातेला प्रार्थना करायची की हे माते, तू आजपासून माझी मैत्रीण आहे आणि तू माझ्या या सगळ्या भवसागर मधून मला पार पाडून लोक परलोक असो प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत राहशील, माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तू माझ्या साथ देशील. अशा प्रकारे प्रार्थना करून त्यांना मैत्रीण बनवायची आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही जाणार असाल गंगा यमुना या ठिकाणी, अशा ठिकाणी तुम्ही जाणार असाल, तर मग संकल्प करून घ्या आणि मग ते जे साडी आणि शृंगार साहित्य त्यावेळेस तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता. यानंतर 6वी मैत्रीण बनवायची आहे आपल्याला, कुत्रीला. हो, कुत्रीला बनवायची आहे. असे सांगतात की कुत्रीला मैत्रीण बनवल्याने यमराजाची देखील भय नसते. तर अशा वेळी आपल्याला काय करायचे आहे, तर गूळ आणि पोळी तिला खाऊ घालायची आहे आणि थोडं लांबूनच आपल्याला मनोमन किंवा तिला प्रार्थना करायची आहे की तुला मी मैत्रीण बनवत आहे. ज्या वेळेस मला गरज पडेल तू प्रत्येक वेळी मला साथ देशील. लोक असो परलोक असो प्रत्येक ठिकाणी तू माझ्या सोबत असशील. यानंतर सगळ्यात शेवटची म्हणजे 7वी मैत्रीण जी बनवायची आहे, ती तुमचीच वयाची कोणती स्त्री असू शकेल, तुमची नातेवाईक असू द्या किंवा तुमच्या आजूबाजू कोणी असेल. तिला तुम्हाला तसं साडी आणि शृंगार साहित्य, मिठाई सगळं द्यायचं आहे आणि तिला विनंती करायची आहे की आजपासून तू माझी अगदी पक्की मैत्रीण बनत आहे. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये माझ्या सोबत राहशील. अशा प्रकारे तिला पण आपल्याला मैत्रीण बनवायची आहे. अशा आपल्याला 7 मैत्रिणी ह्या बनवायच्या आहे. तर ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हे करायचं असतं. जर तुम्हाला एकाच दिवशी 7 पूर्ण करायला शक्य नसेल, तर तुम्ही हे प्रत्येक वर्षी एक देखील करू शकतात किंवा एखाद वर्षी 2 करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही ह्या 7 मैत्रिणी बनवू शकतात. अशा 7 मैत्रिणी बनवणे संक्रांतीच्या वेळी खूप खूप शुभ मानले जाते. तुम्हाला कळत नकळत इतके सुखदुःखामध्ये तुमच्या साथ देतील की तुम्हाला ते कळणारही नाही. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.